नमस्कार मंडळी. तर चला आज बघूया आपण स्टोनची नथ कशी बनवायची ते, किंवा ब्ल्यू कलरची भीमकन्या नथ कशी बनवायची ते. मटेरियल बघून घ्या. क्रिस्टल घेतलेले आहेत मी, मोती घेतलेले आहेत मी, 20 गेजची तार घेतलेली आहे मी. पहिल्यांदा बॉलपिनमध्ये आपण जे व्हाईट कलरचे मोती घेतलेले आहेत ते आपण इन्सर्ट करून घ्यायचे आहेत आणि त्यांना नंतर राऊंड नोज प्लायरने धरून बरोबर जसं लोरियल पल्स असतात ना, तसे लोरियल पल्स आपण घरी पण करू शकतो अशा प्रकारे. तर तसे पल्स आपल्याला पहिल्यांदा तयार करून घ्यायचे आहेत. ते पल्स तयार झाल्यानंतर राहिलेली जी 0.3 गेजची तार आहे ती आपल्याला तोडून टाकायची आहे, कटरने कट करून टाकायची आहे. आणि त्यानंतर बघा हा आपला लोरियल पल्स असा तयार होईल. आता तशाच प्रकारे मी आणखीन पण दुसरे लोरियल पल्स तयार करून घेत आहे, इन्सर्ट करून एकेकाने बॉलपिनमध्ये. अशाच प्रकारे आपण 5-6 प्रकारच्या लोरियल पल्स तयार करून घेतल्यानंतर ते आपण पेंडंट घेतलेलं आहे ब्ल्यू कलरचं, त्याच्यामध्ये ते बघा मी 2 लॉक करून घेतले जवळ धरून. आयपिनमध्ये जे बॉल घातले होते आपण त्यांना लॉक करून घेतलं आणि हे बघा अशा प्रकारे ते दिसेल. आणि पूर्ण तयार झाल्यानंतर कसं दिसेल त्याचा पण फायनल लुक मी तुम्हाला दाखवते. ते लोरियल पल्स आपण तयार करून ठेवलेले आहेत, आपल्याला लागतील खाली. आणि आता ताराला हे जे आपण पेंडंट तयार केलेलं आहे ते आपल्याला फिक्स करून घ्यायचं आहे. डिस्टन्स बघून घ्या, कारण की नंतर आपल्याला ही पारंपरिकवाली नथ बनवायची आहे. तर पारंपरिक नथ बनवण्यासाठी आपल्याला पहिले 0.3 गेजच्या तारने डिस्टन्स मेजर करून अंतर बघून बरोबर सेंटरपेक्षा थोडं खाली अंतर घेऊन आपल्याला हे फिक्स करून घ्यायचं आहे. फिक्स झालेलं आहे पेंडंट 0.3 गेजच्या तारने मी करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर खाली बघा मी 4 व्हाईट कलरचे 4 मणी घेणार आहे आणि त्यामध्ये त्याला कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन छान दिसण्यासाठी मी पिंक कलरचा एक क्रिस्टल घेणार आहे. आपल्याला बरोबर त्यांना राऊंड करून घ्यायचे. ते 4 मणी जे मी घेतलेले आहेत आता मोत्याचे, तर त्यांना आपण बरोबर इथे फिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याला फिरून घेतल्यानंतर त्यामध्ये एक क्रिस्टल जो पिंक कलरचा मी दाखवला मग तो मी घेणार आहे. ठीक आहे. त्यामुळे ते 4 मणी फिक्स होऊन जातात पहिले, आणि नंतर जेव्हा आपण त्यामध्ये क्रिस्टल ॲड करू तेव्हा तो क्रिस्टल तिथे फिक्स बसेल. हा क्रिस्टल पिंक कलरचा आहे, तो आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा आहे सेंटरला. त्यामुळे आपलं नथीचा लुक फार सुंदर दिसेल. बघा असा लुक दिसेल. आता याच्याखाली नंतर आपल्याला पल्स जे तयार केलेले आहेत आपण एक मणी इन्सर्ट करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर क्रिस्टल ॲड करून घ्यायचं. त्याला दरवेळेस मणी ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला 0.3 गेजच्या ताराने त्याला रॅप करून घ्यायचं आहे. रॅप केल्यामुळे ते मणी फिक्स बसतात. आणि आता सध्या ते फिरत आहेत, पण रॅप करून घेतलं का ते फिक्स बसतात. आणि त्याच्यानंतर आपल्याला तिथे हे लोरियल पल्स जे आपण तयार केले होते ते लोरियल पल्स मी पुन्हा दाखवते. बरोबर राऊंड नोज प्लायरमध्ये आयपिनमध्ये एक मणी इन्सर्ट केला आणि त्याला फिरवलं, आपले लोरियल पल्स तयार होऊन जातात. 1 किंवा 2 राऊंड मारायचा आणि त्यानंतर राहिलेली तार जी आहे ती कटरने कट करून घ्यायची. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या कलरचे पण लोरियल पल्स तयार करू शकतो, कारण की नथीमध्ये खाली जे आपण वेगळ्या कलरचे लावतो तर त्याच्यामध्ये काही व्हाईट आणि काही दुसऱ्या कलरचे सुद्धा आपण इन्सर्ट करू शकतो. हे बघा मी हे खाली त्याला प्लायरने गोल करून, आता वरची तार जी आहे आपल्याला ती पद्धतशीर आपल्याला वाकवून घ्यायची आहे, बरोबर मोल्ड करायची आहे, जेणेकरून आपल्याला पारंपरिक नथीचा शेप देता येईल. आता बघा मी इथे याला एक मेजरमेंट पहिलेच घेतलेलं होतं आपण, त्याच्यानुसार याला आपण पारंपरिक नथीच्या रूपात, मग राहिलेली जर तार असेल तर ती आपण कटरने कट करून घ्यायची आहे, कारण की ती आपल्याला एक्स्ट्रा तार असेल ती कट करून घ्यायची आहे. आणि याला नाकाच्या याच्यानुसार आपल्या घालून बघा
किंवा आपण जर नथी बनवत असेल तर आपल्याला अंदाज येऊन जातो की साधारणतः किती तार आपल्याला लागेल, कारण त्या खालच्या जे आपण प्लायर केलेलं आहे, प्लायरने राऊंड केलेलं आहे त्याच्यात ती फिक्स बसली पाहिजे. हे बघा अशी सुंदरशी नथ आपली तयार आहे. आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशाच सुंदर वेगवेगळ्या प्रकारच्या नथी मी माझ्या चॅनलवर बनवत असते. त्या डिझाईन्समध्ये, कलर्समध्ये तुम्हाला भरपूर टाईपची व्हेरायटी तुम्हाला बघायला मिळेल. तशाच नवीन नवीन डिझाईन बघण्यासाठी माझ्या चॅनलला लगेच फॉलो करा, शेअर करा, लाईक करा. जर तुम्हाला याच्यात काही कस्टमाइज पाहिजे असेल तर कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.